नमस्कार मित्रांनो, आज आपण जाणार आहोत गड्ड्याची जत्रा बघायला, जी आहे सोलापूरमध्ये. माग लागली ना आली. योगू बघ इकडे हाय कर आला आला ठेवतो मग ते, हा. आम्ही अर्ध्या तासामध्येच पोहोचलो होतो. सिद्धेश्वर टेम्पलच्या जवळच ही जत्रा भरलेली होती. किती आहे पार्किंग? 100 रुपये पार्किंग. पार्किंगसाठीच खूप असं म्हणजे मोठं मैदान होतं, त्यामुळे पार्किंगचं आम्हाला काही टेन्शन नव्हतं. योगिता पण खूप खुश होती. पहिल्यांदाच ती गड्ड्याची जत्रा बघण्यासाठी आली होती. मला माझी ताई पण तिथे भेटली. ती जुळे सोलापूरमधून तिथे आली होती जत्रेमध्ये. लहानापासून मोठ्यापर्यंत सगळ्यांसाठी येथे मजा आहे. जॉईंट व्हील, ड्रॅगन राईड, शूटिंग गेम्स, रिंग टॉस, सगळीकडे उत्साहाचं वातावरण आणि बघायला तुम्हाला मिळतं. गॉगल्स वगैरे तुम्हाला जे पाहिजे ते तुम्हाला इथे भेटेल. भेळ, पाणीपुरी, चाट, कॉटन, गरम गरम भजी, सर्व तुम्हाला जे खाण्यासाठी खूप सारे चविष्ट पदार्थ इथे तुम्हाला अफोर्डेबल प्राईसमध्ये खायला मिळतील. तुम्हाला पण मिळतील. तुम्हाला मी योगितासाठी एक छोटंसं कासव घेतलं, छोटीशी ट्रेन आहेत आणि लेडीजसाठी खूप साऱ्या अशा वस्तू आहेत. सँडल्स आहेत 100-200 रुपयापासून. खूप साऱ्या राईड्स आहेत जे तुम्हाला करायला खूप अशी मजा येईल. जास्त 100-200 रुपयामध्ये तुम्हाला खूप साऱ्या राईड्स. खूप गर्दी होती. इतकी गर्दी मी बघितलीच नाही. पहिल्यांदाच लहानपणी मी एकदा गड्ड्याची जत्रा बघितली होती. त्यानंतरच अराऊंड मतलब 10-15 वर्षानंतर मी पहिल्यांदा गड्ड्याची जत्रेला आलो. संध्याकाळ झालं की लाईट्स आणि संगीत आणि गर्दीमुळे पूर्ण उत्साहाचं वातावरण तयार होतं. आणि रात्री मला इतका ब्युटिफुल व्ह्यू दिसत होता ना, तुम्ही तिथे गेल्याशिवाय तुम्हाला ते कळणारच नाहीये. सो आम्ही पाळण्यामध्ये बसलो आणि पाळण्यामध्ये खूप आम्ही अशी मजा केली. बाकीच्यांना भीती वाटत होती, सो मी एकटाच जाऊन बसलो होतो पाळण्यामध्ये. आणि ही राईड तर मला एकदम जबरदस्त वाटत होती, पण माझ्याकडे तेवढा टाईम नव्हता राईडमध्ये बसण्यासाठी. सो जास्तीत जास्त आम्ही एक पाळण्यामध्ये आम्ही बसलो आणि ही राईड आम्ही बघण्यातच आम्हाला इतकं मजा वाटत होती, तुम्ही बघू शकता. राईड झाल्यानंतर बघितल्यानंतर आम्ही बालाजी, कविता आणि मी जी हॉर्स राईड आहे त्याची आम्ही मजा घेतली. खूप मजा वाटत होती. 50 रुपयामध्येच ते आम्ही हॉर्स राईड केली आणि घोड्यावरून ते बघण्याची जी म्हणजे नजारा होता तो खूप सुंदर असा होता. सो अराउंड 8-9 वाजता आम्ही घरी वापस निघालो होतो. तर मित्रांनो, हा होता सोलापूरचा गड्ड्याच्या जत्रेचा छोटासा ब्लॉग. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.